अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार। स्वामी संदेश तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असेल, पण स्वामी म्हणतात मी तुझ्या नशिबाचे दार उघडणार आहे, पण तू याचे भान न ठेवता दुर्लक्ष करत आहेस। तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता किंवा दुर्लक्ष करू शकता। हा काही मिनिटाचा चमत्कारिक संदेश आहे जो तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल। परंतु तुला कदाचित विश्वास बसत नसेल, पण स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून हा संदेश ऐका। प्रगतीचे मार्ग आपोआप उघडतील। स्वामी म्हणतात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी 100% तुम्हाला पुरवणार आहे। तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जयघोष टाईप करा। स्वामी म्हणतात बाळा, मला माहीत आहे तुम्ही खूप हताश झालेले आहात। जे दुःख तुला त्रास देत आहे ते काही क्षणात मी संपवणार आहे। विश्वास ठेवून नामस्मरण कर, एक बदल तुझ्या समोर येईल। स्वामी म्हणतात येणारे पुढचे दिवस तुमच्यासाठी चांगली बातमी, सकारात्मकता घेऊन येईल। तुमचे दुःखाचे रूपांतर मी सुखात करेल आणि तुझ्या जीवनात मी आनंद घेऊन येणार आहे। ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत। नेहमी स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी खूप काही मिळेल। एकदा गंगा मातेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापं धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करते? गंगा माता म्हणाली, मी नेऊन समुद्रात टाकते। समुद्राला विचारण्यात आले की तू त्या पापांचं काय करतोस? समुद्र म्हणाला, मी ते पाप ढगात नेऊन टाकतो। आता ढगाला विचारले की तू काय करतोस त्या पापांचं? मग ते ढग म्हणाले, मी पावसाच्या रूपात त्यांच्याच घरावरती नेऊन टाकतो। लक्षात ठेवा, कालचक्र हे असंच आहे। तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळतं। स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात। ते आपल्या संयम बघत असतात, आपल्याला भरपूर अडचणी व संकटही निर्माण करतात। त्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते। बरेच सेवेकरी विचार करतात, सेवा करूनही एवढी संकट माझ्यावर येतात, दुःख संपत नाही, मी आता सेवाच करणार नाही, हा विचार मनात येतो। पण हा विचार चुकीचा आहे। आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असेल तरीही त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत। म्हणून कधीही न घाबरता न डगमगता स्वामी सेवेतच चालत राहावे। कारण स्वामींनी एकदा आपला हात पकडला, आपल्याला हात दिला तर ते कधीच सोडत नाहीत। नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओझळीत इतके सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते। स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा आपल्यावर, आपल्या परिवारावरती कायम राहावे यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा। तर चला मग भेटूया नवीन सुंदर स्वामी संदेशासोबत, विचारांसोबत, मोटिवेशन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते। धन्यवाद।